सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकलं। तसंच आता मी मुगाची डाळ 1 वाटी भिजवून घेतलेली आहे सालेची, आणि पातेचा कांदा कापून घेतला आहे। तसंच आलं लसूण आणि मिरच्यांची पेस्ट करून घेतली। आता मी तेल गरम झालं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे छान होऊ देते आहे मस्त। आणि आलं लसणाच्या 3 कळ्या घेतल्या, आलं अर्धा इंच घेतलं आहे। तसंच 2 हिरव्या मिरच्या तिखट वापरलं आहे। आता बघा 100 ग्रॅम मी हिरवा कांदा घेतला आहे पातेचा। आता पात म्हणजे काय, ओले कांदे तर खूप मार्केटमध्ये येतात, आणि ही भाजी अशी आहे की झटपट बनते, खूप घाईची बनते। तुम्ही डब्यावर न्या किंवा घरी पण बनवून पटकन 5 मिनिटात इन्स्टंट बनवून खाऊ शकता। आता बघा मी छान त्याला पातेला होऊ देते, आणि 2 चपात्या तर तुम्ही नक्की जास्त खाल, कारण आपल्याला ओल्या कांद्याची पात तर हवीच असते रोज। आता हा सीझनच आहे म्हटल्यावर त्याची काहीतरी वेगवेगळी व्हेरायटी, कधी आपण सॅलड बनवतो, कधी काही। तर आता हा भाजीचा प्रकार आहे, याला छान होऊ द्या। जरा जास्त पात वापरायची तर वापरा। मी 100 ग्रॅम कांदा कापून घेतलेला आहे, ओला कांदा पातेचा। आता बघा हा छान झालेला आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, तसंच अर्धा चमचाच मी मोठ्या चमच्याने घेते आहे म्हणून प्रमाण सारखं ठेवलं आहे। पाऊण चमचा मी तिखट घेतलेलं आहे, आणि हो अर्धा चमचा धणा जिरा पावडर आहे। थोडं गरम मसाला पण टाकू शकता, त्याने चव छानच येणार आहे। आता बघा मी त्याला छान पुन्हा परतून घेते। फक्त 5 मिनिटाच्या वरती जाणार नाही, तुमची भाजी झटपट बनते। आणि थोडंसं कसं तुमच्याकडे हिरव्या सालेच्या मुगाची डाळ नसेल तर तुम्ही पिवळी पण डाळ वापरू शकता। बघा टाकली मी, आता छान होऊ दे त्याला मस्त। आणि इतकं टेस्टी लागते ना ही भाजी, खरंच छान लागते। आता बघा झाले आहे पूर्णपणे। मी डाळ ओतून घेतली, आणि डाळ मी फक्त 2 तास भिजवलेली आहे, जास्त वेळ नाही। गरम पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। व्हिडिओ अगदी छोटा आहे तर तुम्ही नक्की पूर्ण बघा, कारण बघा आता किती छान मस्त दिसते ना, कलर खूप छान कलर दिसतो आहे। तशीच भाजी पण तेवढीच टेस्टी आणि भन्नाट होते। बघा आता झाकण ठेवते, आणि याला अशीच 5 मिनटं सिमवर, पाणी वापरायचं नाही, काही नाही, आणि छान होते। तुम्ही नक्की बनवा ही रेसिपी, आणि मला कळवा कमेंट्स बॉक्समध्ये, नक्की कमेंट्स देत चला की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये थोडी बारीक बारीक कटिंग करून मी कोथिंबीर पण टाकलेली आहे, कारण सगळं हिरवं हिरवंच केलेलं आहे, फक्त तिखट लाल वापरलेलं आहे, दुसरं काही नाही। बघा भाजी रेडी आहे मस्त। आता तुम्हाला मी काढून दाखवते। खूप छान, जितका कलर छान आहे तेवढी भाजी पण टेस्टी आहे। तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। वेळ न घालवता बनणारी भाजी आहे। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा।